नमस्कार. आज आपल्याला डिपार्टमेंटल अकाउंटचा दुसरा क्वेश्चन पाहायचा आहे. याच्यामध्ये सांगितलं काय बघा, द अंकिता स्टोअर हॅज टू डिपार्टमेंट दॅट इज ए अँड बी. द फॉलोइंग बॅलन्सेस ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. ओपनिंग स्टॉक सांगितलेला आहे. एचा एमध्ये लिहा, बीचा बीमध्ये लिहा. परचेस लिहा, एचं एमध्ये, बीचं बीमध्ये. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे इथंपर्यंत जो डेटा आहे तो सगळा ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाईल. त्याच्यानंतर सॅलरी क्लब करून सांगितले, आपल्याला रेशो काढून किंवा जे सांगितले क्वेश्चनमध्ये त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करावं लागेल. रेंटसुद्धा त्याप्रमाणेच. बॅड डेप्स सेल्सवरती असतं. ॲडव्हर्टाइजमेंट, या 4 गोष्टीचं आपल्याला काय करावं लागेल, डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. त्याच्यानंतर कॅपिटल आहे. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ड्रॉईंग कॅपिटलमधून लेस करायचं आहे. डेटर्स असेट साईडला, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला. फर्निचर या ठिकाणी असेट साईडला टाकून द्या, तर कॅश कॅशसुद्धा असेट साईडला टाकून द्या. ॲडिशनल इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. पहिलं ॲज युज्युअल क्लोजिंग स्टॉक आहे. दुसरं डेप्रिशिएशन आहे. तिसरं काय सांगितलं आहे, स्टाफ इज एम्प्लॉयड इन द रेशो ऑफ 3:2. हा कशावर ॲडजस्टमेंट असेल, तर ही रेशो कॅल्क्युलेशन आहे सॅलरी वाटून देण्याच्या संदर्भात आहे. कशाच्या, तर सॅलरी डिस्ट्रीब्यूट करण्याच्या संदर्भात आहे. 3:2. सॅलरी किती सांगितले, इथं बघा सॅलरीचे अमाऊंट सांगितले 3,500 आणि त्याच्यामध्ये स्टाफ एम्प्लॉय केला आहे डिपार्टमेंट एमध्ये बीमध्ये 3:2. तर त्याला द्यावं लागणारी सॅलरीसुद्धा 3:2 या प्रमाणातच वाटून द्या. ओके, तर मी वर्किंग नोट नंबर 1 लगेच तुमच्या देखतच या ठिकाणी प्रिपेअर करतो की सॅलरीच्या रिगार्डिंग सॅलरी जी आहे सॅलरी वाटून देऊया. नंबर 1 वर्किंग नोट, सॅलरी किती आहे. सॅलरी इथं पाहू शकता, सॅलरी सांगितले 3,500, 3,500 आहे, 3,500. आणि स्टाफ इज एम्प्लॉयड इन द रेशो ऑफ 3:2. स्टाफ कसा एम्प्लॉय केला आहे म्हटलं त्यांनी, 3:2. ओके, तर सॅलरीसुद्धा जे आहे वाटून द्या 3:2 या प्रमाणामध्ये. एमध्ये आणि बीमध्ये किती येतं लिहा, ए आणि बी. जर 3:2 याला आपण केलं गुणाकारात 3 भागाकारात 5, 3,500 गुणाकारामध्ये 2 भागाकारात 5. जर कॅल्क्युलेट करा किती येईल सांगा. 3,500 गुणाकारात 3 भागाकारात 5, 2,100 एमध्ये आणि बीमध्ये येऊन जाईल 1,400. झालं एचं आणि बीचं. चला ॲडजस्टमेंट नंबर 2, एरिया इज ऑक्युपाईड बाय ईच डिपार्टमेंट. दुसरी वर्किंग नोट, एरिया ऑक्युपाईड किती आहे ईच डिपार्टमेंटनं इक्वल केला. म्हणजे ही जी ॲडजस्टमेंट आहे सेकंड हे थर्ड नंबरची, एरिया ऑक्युपाईड. तर एरिया ऑक्युपाईड जे आहे तर ऑलवेज रेंटवरती कॅल्क्युलेट करावा लागतो. रेंटसाठी एरिया ऑक्युपाय असतो. मग कसा एरिया ऑक्युपाय केला त्यांनी, इक्वल म्हणजे 1:1 या प्रमाणामध्ये एरिया काय केला त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. रेंट किती आहे, 600 रुपये. 600 रुपये ए आणि बीमध्ये वाटून द्या. इक्वल म्हणल्यावर 300 रुपये एमध्ये, 300 रुपये बीमध्ये. ओके, चला तिसरी वर्किंग नोट काय म्हटले त्यांनी, क्रेडिट सेल इन द रेशो ऑफ 2:1. क्रेडिट सेल्स केल्यानं काय होतं, तुमचे डेटर्स तयार होतात आणि डेटर्स काय करतात, पैसे बुडवतात. आणि पैसे बुडवले म्हणजे काय तयार झाले, बॅड डेप्स, द डेप्ट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम डेटर्स. मग बॅड डेप्टसाठी रेशो घ्यायचा आहे क्रेडिट सेल. क्रेडिट सेलचा रेशो किती सांगितला, ब्रॅकेटमध्ये क्रेडिट सेल म्हणून लिहितो. क्रेडिट सेलचा रेशो सांगितला आहे क्वेश्चनमध्ये 2:1. तर वाटून द्या 2:1 या प्रमाणामध्ये बॅड डेप्टची अमाऊंट. बॅड डेप्ट क्वेश्चनमध्ये 300 रुपये आहे. 300 रुपये जर वाटून दिलो तुम्ही 2:1 या प्रमाणामध्ये तर किती येईल, 300 गुणाकारामध्ये 2 भागाकारामध्ये 3 आणि 300 गुणाकारात 2 भागाकारात 3. 200 रुपये एला, 100 रुपये बीला. ओके, हे असेल बॅड डेप्टचं. चौथी ॲडजस्टमेंट, डिपार्टमेंट ए यूज्ड फर्निचर ऑफ बुक व्हॅल्यू ₹6,000. त्याच्यानंतर हे जाऊ द्या, हे सोडून द्या. त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट टू बी अपोर्शन इक्वली
अँड ॲडव्हर्टाइजमेंट मटेरियल ऑन हँड 100 रुपये. ओके, तर ते असू द्या. आता बाकीचं आपण हे जे केलं आहे कॅल्क्युलेशन ॲज इट इज घ्यायचं, बाकीचं तुम्हाला नंतर क्वेश्चन सॉल्व करत असताना शिकवतो. ठीक आहे, चला तर पाहूया. सुरुवात करूया क्वेश्चनची. ओपनिंग स्टॉक, परचेस, कॅरेज इनवर्ड आणि सेल ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहिणार आहोत. स्क्रीनशॉट घ्या याची, वाटलं तर एक वेळेस ठेवतो तुमच्यासमोर. स्क्रीनशॉट घ्या. चला इकडच्या पेजची पण घ्या. चला सॉल्व करूया क्वेश्चन. सगळ्यात अगोदर आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ओपनिंग स्टॉक, एचा सांगितला आहे त्यांनी 6000, बीचा सांगितला आहे 4000. त्याच्यानंतर आहे परचेस, डेबिट साईडलाच लिहा परचेस. एचं सांगितलं आहे 8000, बीचं सांगितलं आहे 7000. त्याच्यानंतर आहे कॅरिएज इनवर्ड, लिहा इथंच कॅरिएज इनवर्ड. एचं सांगितलं आहे 200 रुपये, बीचं सांगितलं आहे 100 रुपये. त्याच्यानंतर पुढे या सेल्स. सेल्स कुठं असतं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, लिहा बाय सेल्स. एचं सांगितलं आहे 15000, बीचं सांगितलं आहे 14000. त्याच्यानंतर पुढे या सॅलरी सांगितलं आहे. सॅलरी आत्ताच वर्किंग नोट जी केली होती त्याप्रमाणे वाटून द्यायचं आहे. वर्किंग नोट याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी जरी सांगितलं असेल 3500 आहे, बट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे स्टाफ कसा एम्प्लॉय केला आहे 3/2. त्याच्यामुळं सॅलरी वाटून द्या 3/2 या प्रमाणामध्ये वाटून दिली. 2100 आणि 1400 लिहा. सॅलरी प्रॉफिट लॉसमध्ये टू सॅलरी किती 3/2 ब्रॅकेटमध्ये लिहितो. किती असेल 2100 आणि 1400. पुढे या सॅलरी झाल्यानंतर पुढं आहे रेंट. रेंट इक्वल वाटा म्हटले. अगोदरच आपण तुम्हाला वर्किंग नोट सांगितले 1:1 या प्रमाणामध्ये. रेंट ॲडजस्टमेंटमध्ये एरिया ऑक्युपाय कसा केलेला आहे इक्वल, त्याच्यामुळं रेंट इक्वल द्या 300 रुपये 300 रुपये 300 रुपये 300 रुपये. त्याच्यानंतर पुढं आहे बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्सच्या बाबतीत सांगितलं क्रेडिट सेल केले. क्रेडिट सेल केल्यामुळं काय तयार होतात? क्रेडिट सेल केल्यावरती डेटर्स, तुमचे डेटर्स तयार होतात आणि डेटर्स पैसे बुडून घेतल्यानंतर तयार होतात बॅड डेप्ट्स. वाटून द्या 2:1 प्रमाणात. 200 रुपये 100 रुपये 200 रुपये 100 रुपये. त्याच्यानंतर पुढं काय आहे? ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट लिहा. आता याच्याकडं थोडंसं लक्ष द्या. ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटपैकी काय सांगितले त्यांनी? फुल अमाऊंट किती ॲडव्हर्टाइजमेंटची? 500 रुपये. ठीक आहे, 500 रुपये लिहिली आपण. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले चेक करा. ॲडव्हर्टाइजमेंट इज टू बी अपोर्शन इक्वली. अपोर्शमेंट काय करा? 500 रुपयाचं इक्वली करा. इथंपर्यंत ठीक आहे, पण इथून पुढचं वाक्य काय सांगितलं आहे? ॲडव्हर्टाइजमेंट मटेरियल ऑन हँड 100 रुपीज इज नॉट बीन ॲडजस्टेड इन द अकाउंट. आणि 100 रुपये त्यापैकी असे आहेत जे मटेरियल ऑन हँड आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणून या 500 रुपयामधून 100 रुपये लेस करा मटेरियल ऑन हँड म्हणून. मटेरियल ऑन हँड 100 रुपये वजा करा आणि 400 रुपये काय करा? इक्वली वाटून द्या. इक्वली म्हणजे समान प्रमाणामध्ये. 200 रुपये एला, 200 रुपये बीला. आणि हे आलेले 100 रुपये बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मटेरियल ऑन हँड ॲडव्हर्टाइजमेंट मटेरियल ऑन हँड 100 रुपये. लक्षात आली ॲडजस्टमेंट? ओके, चला पुढं. ॲडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर पुढं आहे कॅपिटल. कॅपिटल कुठे लिहितो आपण? लायबिलिटी साईडला लिहा कॅपिटल. कॅपिटलची अमाऊंट किती आहे? कॅपिटल 5000 आहे, त्याच्यामध्ये 5000 लिहा. कॅपिटल किती आहे? 5000 आहेत का?
8,000 आहेत, सॉरी कॅपिटल आहे 8,000. नेक्स्ट पुढं काय आहे, ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग लागलीच, लेस करा त्याच्यातून, लेस ड्रॉइंग किती आहे 700 रुपये, लेस करा. ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस करतात 7,300 येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढं आहे सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स, ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही, 1,000 रुपये. त्याच्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटीला, क्रेडिटर्स 5,000 रुपीज, 5,000 आहेत. त्याच्यानंतर फर्निचर 8,000 रुपये, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 8,000, इनरला लिहूया. आणि शेवटी आहे कॅश, बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2,100. आता बेटा आपली फर्निचरवरती ॲडजस्टमेंट कोणती आहे, तर ही आहे. डिपार्टमेंट ए यूज्ड फर्निचर ऑफ 6,000. डिपार्टमेंट ए किती यूज करतं फर्निचर, 6,000 रुपयाचं यूज करतं. ओके, चला मग डेप्रिशिएशन काढून घ्या 10% याच्यावर, लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट 10%. किती आलं, 800 रुपये आलं. 800 रुपये वजा करा 7,200 आउटरला. आणि आलेलं डेप्रिशिएशन कुठं टाकतो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. किती आहे 800 रुपये. आता 800 रुपये एला आणि बीमध्ये कसं वाटायचं, तर एचं डिपार्टमेंट काय म्हटलं आहे त्यांनी, 8,000चं टोटल फर्निचर आहे. या ठिकाणी जर 8,000चं मी फर्निचर लिहिलं तर या 8,000पैकी डिपार्टमेंट ए किती फर्निचर यूज करत आहे, 6,000 रुपयाचं फर्निचर फक्त डिपार्टमेंट ए यूज करते. मग बी किती यूज करत असेल, 8,000पैकी 6,000 ए यूज करत असेल तर बी ऑब्वियसली 2,000चं यूज करत असेल. याच्यावरती 6,000वरती 10% 600 येईल आणि 2,000वरती 10% 200 येईल. म्हणजे हे 800 रुपये 600 रुपये एला आणि 200 रुपये बीला या पद्धतीनं वाटून द्या. 600 एला 200 बीला, संपलं. ओके, त्याच्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक सांगितले. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट माहीत आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे 7,000, 6,000, 7,000 प्लस 6,000. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला टाकून द्या. क्लोजिंग स्टॉक किती, दोघांची बेरीज करा. क्लोजिंग स्टॉक 7,000 अधिक 6,000, दोघांची जर बेरीज केली आपण तर 6 12 13,000 येऊन जाईल. ओके, 13,000. त्याच्यानंतर काय दिलं आहे का क्वेश्चनमध्ये, ॲडजस्टमेंट तर आपण सगळ्याच घेतलेल्या आहेत. तर डायरेक्टली आता प्रॉफिट आणि लॉस काढूया. जर क्रेडिट साईड क्लोज केली आपण तर काय येईल, डिपार्टमेंट ए बीची 14 अधिक 6, 14 आणि 6 किती होतात बघा. डिपार्टमेंट ए आणि बी सेल लिहिले का आपण, सेल लिहिले 15,000 आणि 14,000. 14,000 आणि 6,000 होतात, 14 आणि 6 21,000, सॉरी 14 आणि 6 20,000. आणि इकडचं 15 आणि 7 22,000 येऊन जाईल, 22,000. ह्याच्यामधून डेबिट साईडसुद्धा सेम लेस करा, 20,000 एची आणि बीची 22,000. या ठिकाणी डेबिट साईड जर पूर्णपणे लेस केली तर मला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा व्हिडिओ यूज करून. ग्रॉस प्रॉफिट किती येईल, एचा येऊन जाईल 7,800 आणि बीचा येऊन जाईल 8,900. ॲज इट इज ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड करा बाय ग्रॉस प्रॉफिट 7,800 एचा आणि 8,900 बीचा. टोटल करून घ्या, क्रेडिट साईडमधून डेबिट साईड मायनस करा. सेम 7,800 आणि 8,900, 7,800 8,900 वजा केला किती येईल आपला नेट प्रॉफिट सांगा. नेट प्रॉफिट यूज करून कॅल्क्युलेट करा, डेबिट साईड मायनस करा. एचा नेट प्रॉफिट येईल
4,400 रुपये 4,400 आणि बीचा येऊन जाईल 6,700 7,600. हा नेट प्रॉफिट कुठं ॲड करायचा? कॅपिटलमध्ये ॲड करायचं. इथं घ्या ॲड नेट प्रॉफिट, दोघांचाही एचा आणि बीचा दोघांचाही नेट प्रॉफिट ॲड करा. दोघांच्या बेरीज किती होईल नेट प्रॉफिटची? 11,000 टोटल होईल. 11,000 या ठिकाणी नेट प्रॉफिट ॲड करा. आउटरला किती येईल? 18,400 येऊन जाईल. किती आली बघा बरं टोटल जर तुम्ही केली तर एचं किती आलं होतं? 4,400 अधिक 6,000 4,400 अधिक 7,600 जर केलं तर 11,100 येईल दोघांच्या नेट प्रॉफिटची टोटल. आणि इथं जर टोटल केली तर 18,400 येऊन जाईल. बॅलन्स शीट आणि असेट साईड दोघांची टोटल करा. लायबिलिटी साईड जर टोटल केली तर 23,400 23,400 येईल. आणि असेट साईडसुद्धा सेम 23,400च येऊन जाईल. ओके, बघा हे असेल बॅलन्स शीट आणि हे असेल ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, थांबूया इथं आपण.